फार पूर्वी सीतानगरमध्ये एक गुरु होते. त्यांनी राज्यातील मुलांना शिकण्यासाठी गुरुकुल आश्रम सुरू केला. त्यांच्या शिकवण्यामुळे एखादा मूर्खही ज्ञानी बनतो अशी ख्याती होती. या सीतानगरच्या राजाला 2 राण्या होत्या. पहिल्या राणीचा मुलगा श्रीधर अतिशय हुशार होता. पहिल्या 16 वर्षातच तो सगळ्या विद्यांमध्ये पारंगत झाला होता. परंतु दुसऱ्या राणीचा मुलगा राजन हा अतिशय लाडवल्यामुळे जास्त प्रगती करू शकला नाही. एके दिवशी दुसरी राणी राजाला म्हणाली, महाराज, माझ्या लाडामुळेच राजन बिघडला आहे, हे मी कबूल करते. पण प्रत्येक वेळेस त्याची तुलना श्रीधरशी केली जाते, हे मला सहन होत नाही. असं म्हणून ती रडू लागली. राजाने तिला शांत केले आणि म्हणाला, तू शांत हो. आपण यावर काही ना काही मार्ग काढूच. आपल्या नगरामध्ये एक विद्वान गुरु आले आहेत. त्यांच्याकडे आपण राजनला ठेवू. ते मूर्ख माणसालाही विद्वान बनवतात अशी त्यांची ख्याती आहे. आश्रमात राहिला तर त्याला सर्व नियमांचे पालन करावे लागेल. सर्व बंधने तिथे असतील. कदाचित त्या वातावरणात तो सुधारू शकेल. राणी म्हणाली, महाराज, आपण जरूर त्याला आश्रमात पाठवा, पण श्रीधरलाही त्याच्याबरोबर जाऊ द्या, म्हणजे त्याला तिथे करमेल. राजाने आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे श्रीधर आणि राजनला आश्रमामध्ये गुरूंच्या सहवासामध्ये शिक्षणासाठी पाठवले. असे बरेच दिवस गेले. आपल्या मुलांचा अभ्यास कसा चालला आहे हे पाहण्यासाठी राजा आपल्या 2 राण्यांसह एक दिवस आश्रमामध्ये गेला. त्याने राजनला मोठ्या आनंदाने हुंदडताना पाहिले. राजा राणीला खूप आश्चर्य वाटले. राजाने राजनला विचारले, बाळा, तुला इथं करमतं का? राजन म्हणाला, हे पंडित खूप विद्वान आहेत. त्यांच्यामुळेच मला शिक्षणाची गोडी लागली. इतर विद्यार्थी अनेक वर्ष जे शस्त्र शिकतात ते मी फक्त 2 आठवड्यातच शिकलो. राणीला खूप आनंद झाला. ती म्हणाली, तू काय काय शिकला सांग बरं. राजन म्हणाला, तुला त्यातलं काहीच कळणार नाही, पण गुरूंकडून शिकलेल्या उपनिषदातल्या गोष्टी कधीतरी सांगेल. असं म्हणून त्याने काही गोष्टी सांगितल्या. त्या सर्व गोष्टी मूर्ख माणसांच्या संबंधातल्या होत्या. राजा राणीने कपाळाला हात लावला. तेवढ्यात तिथे श्रीधर आला. त्यांनी आईवडिलांना नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, राजवाड्यात जे काही शिकलो ते खूपच थोडं होतं. इथे आल्यावर मला कळलं की अजून खूप शिकायचे आहे. ते खूपच लवकर शिकण्याचा मी प्रयत्न करेन, कारण राज्याचा भार माझ्यावरच आहे ना. तेवढ्यात त्यांचे गुरु तेथे आले. राजाने आपल्या दोन्ही मुलांची हकीकत त्यांना सांगितली आणि त्यांना म्हणाला, गुरुजी, आपलं काय मत आहे दोघांविषयी? गुरु म्हणाले, महाराज, श्रीधर माझ्याजवळ आहे. तो सर्व शास्त्रात विद्यात पारंगत झाला आहे. राजा होण्यास तो योग्यच आहे. राजाने विचारले, आणि राजनविषयी आपल्याला काय वाटते? गुरु म्हणाले, राजनची बुद्धिमत्ता असामान्यच आहे. त्याला कोणत्याही गुरुची आवश्यकता नाही. माझी बुद्धिमत्ता त्याच्यापुढे खालच्या दर्जाची आहे. आपण त्याला घरी नेऊ शकता. राजाने आपल्या दोन्ही राणींना गुरूंच्या बोलण्याचा अर्थ विचारला. राणी हुशार होती. ती राजाला म्हणाली, महाराज, राजाच्या मुलाला राजासमोर मूर्ख म्हणणे बरोबर नाही. म्हणून गुरूंनी युक्तीने तो मूर्ख आहे हे सांगितलं. राजन हा जन्मापासूनच मूर्ख आहे, कारण त्याला मूर्ख लोकांच्या गोष्टी सांगितल्या तरी देखील त्याला कळले नाही.
गुरूंनी अत्यंत निस्वार्थीपणे श्रीधरला शिकवण्याचे मान्य केले आहे, परंतु राजाला ते शिकवू शकत नाही. राजालाही राणीचे म्हणणे पटले आणि ते राजांना घेऊन परत राजवाड्यामध्ये आले.